Hello student, welcome back our channel, and today we have learned about the protein synthesis. Okay, how the protein molecule are synthesized. So student, without wasting our time, let me focus on our topic, that's protein synthesis. Okay, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज जो टॉपिक शिकायचा आहे तर तो आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रथिनांची निर्मिती कशा प्रकारे होत असते, कोणकोणते घटक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, या सगळ्या गोष्टी आज आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायच्या आहेत. ओके, तर आपल्याला माहिती आहे बघा, प्रोटीन इज अन इम्पॉर्टंट बायो मॉलिक्यूल विच सर्व स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स, एन्झाइम्स अँड हार्मोन्स. बघा प्रोटीन जो आहे तर प्रोटीन हा एक इम्पॉर्टंट असा बायो मॉलिक्यूल आहे जो स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स असतील, एन्झाइम्स असतील किंवा हार्मोन्स असतील तर यांची निर्मिती करायचं काम हा या ठिकाणी प्रोटीन्स करत असतात. बघा, द सेल नीड टू सिंथेसाइज न्यू प्रोटीन मॉलिक्यूल. बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक पेशी जी तर ती प्रत्येक पेशीला नवीन प्रोटीनचा मॉलिक्यूल तयार करावा लागत असतो किंवा गरज भासत असते, कारण ज्यावेळेस सेलचे डिव्हिजन होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं DNA पण तयार होणार आहे, म्हणून या ठिकाणी प्रोटीनचा डायरेक्टली संबंध येत असतो. अनदर थिंग बघा, इंट्रोडक्शनमध्ये द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन्क्लूड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. काय सांगितलं मी तुम्हाला की प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे तर या प्रोसेसमध्ये दोन गोष्टी किंवा दोन प्रोसेसेस इन्क्लुडेड असतात. एक असते ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी असते ट्रान्सलेशन. या दोघ्या प्रोसेसच्या बाबतीत आपण शिकणारी पुढं. तर तुम्हाला काय सांगितलं की प्रोटीन सिंथेसिस इन्क्लुडेड टू प्रोसेसेस, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. बघा डेफिनेशन बघू आपण. द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम one strand of DNA into single stranded RNA, that is transcripts, called transcription. बघा या ठिकाणी एक सिंपल लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हणलं तर आपण अशी डेफिनेशन सांगू शकतो, द प्रोसेस इन विच जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपिंग फ्रॉम वन टेम्पलेट स्टँड ऑफ DNA कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. बघा ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होणार आहे, जो टेम्पलेट DNAचा स्टँड असणार आहे, एकच टेम्पलेट स्टँड भाग घेत असतो. महत्त्वाची गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांनो. काय सांगितलं मी तुम्हाला, डबल स्टँडर्ड DNA जो असतो तर त्या डबल स्टँडर्ड DNAचं ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे जे दोन स्टँड आहे ते वेगळे होणार, त्याच्यातला फक्त एकच स्टँड हा प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेत असतो. का तर या ठिकाणी एक स्टँड रेप्लिकेशनमध्ये भाग घेणारे लक्षात किंवा RNA निर्मितीमध्ये भाग घेणारे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की प्रोटीन सिंथेसिसमध्ये DNAचे जे दोन स्टँड आहेत त्याच्यातला एकच टेम्पलेट स्टँड जो आहे तर तो प्रोटीन सिंथेसिसमध्ये भाग घेतो. मग मी काय सांगितलं डेफिनेशनमध्ये तुम्हाला की ट्रान्सक्रिप्शन ही एक अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये DNAचा जो टेम्पलेट स्टँड आहे तर त्या DNAच्या टेम्पलेट स्टँडमधनं जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तर ती जेनेटिक इन्फॉर्मेशन कशात कॉपी केली जात असते, RNA ट्रान्सक्रिप्ट्समध्ये. कशात कॉपी केली जाणार आहे, RNAचा ट्रान्सक्रिप्टमध्ये. ट्रान्सक्रिप्ट याचा अर्थ टू कॉपी, कॉपी करणे, एकामधनं दुसऱ्यात पाठवणे. लक्षात. बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस ॲडेनिन नायट्रोजन बेस इज रिप्लेस विथ युरॅसिल बेस. आता बघा, प्रोटीन सिंथेसिस होत असताना जो नायट्रोजिनस बेस आहे या ठिकाणी ॲडेनिन, DNA मध्ये नायट्रोजिनस बेस कोणता आहे, ॲडेनिन. तर हा ॲडेनिन कोणाला रिप्लेस केला जात असतो, युरॅसिलला. कारण या ठिकाणी RNA जर येत असेल तर RNA ज्यावेळेस एखाद्या घटकामध्ये येत असतो अशा वेळेस त्या ठिकाणी ॲडेनिन जो आहे तर तो अब्सेंट असतो. लक्षात. कारण एक सिंपली प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी सगळ्यात अगोदर जो मॉलिक्यूल तयार करावा लागणार आहे तर तो मॉलिक्यूल असतो रायबोझोमल RNA, ज्याला आपण rRNA म्हणत असतो. ओके, लक्षात आलं इंट्रोडक्शन. काय म्हणलो मी तुम्हाला, प्रोटीन सिंथेसिस जे तर हे काय इम्पॉर्टंट आहे, तर प्रोटीन हा एक बायोमॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल कॉम्पोनंट किंवा एन्झाईम किंवा हार्मोन्स जे तर ते सिंथेसाइज केले जात असतात. किंवा प्रत्येक पेशी जी तर तिला नवीन प्रोटीनचा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी त्या पेशीचं त्या ठिकाणी आपण म्हणणारे सिंथेसिस होणे गरजेचं आहे, प्रोटीनचं सिंथेसिस होणे गरजेचं आहे. प्रोटीन सिंथेसिसमध्ये दोन प्रोसेस इन्क्लुडेड असतात, त्याच्यात एक ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन म्हणलो तुम्हाला मी. आणि अनादर प्रोसेस सांगितली तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, डिफाईन ट्रान्सक्रिप्शन असा पॉईंट एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारला जात असतो. अशा वेळेस तुम्हाला सांगता यायला पाहिजे, द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्टँड ऑफ DNA into single stranded RNA transcript is called as transcription. बघा,
जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जी अनुवंशिक माहिती कशामध्ये आहे, अनुवंशिक माहिती डीएनएच्या स्टँडमध्ये. कोणता डीएनएचा स्टँड आहे या ठिकाणी, टेम्पलेट स्टँड आहे. आलं लक्षात. तर या टेम्पलेट जो डीएनएचा स्टँड आहे याच्यातली जेनेटिक इन्फॉर्मेशन जी तर ती कशात कॉपी केली जाणार आहे, आरएनएच्या ट्रान्सक्रिप्ट्समध्ये. आलं लक्षात. आणि त्या प्रोसेसला म्हणत असतात ट्रान्सक्रिप्शन. ओके. ज्यावेळेस या ठिकाणी ही जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए मधनं आरएनए मध्ये कॉपी केली जाणार आहे, अशा वेळेस डीएनए मध्ये असलेला जो ॲडेनिन नायट्रोजनस बेस आहे तर त्याच्या जागेवर कोण यूज केला जात असतो, युरॅसिल बेस पेअर यूज केला जात असतो. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जी थिंग आहे तर ती आहे सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस या वाक्याचा अर्थ काय आहे, तर बघा हा एक जेनेटिक इन्फॉर्मेशनचा एक फ्लो आहे आणि ज्या फ्लोच्या मदतीनं या ठिकाणी तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या फ्लोला सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हटलं. म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशनची तर ती कोणत्या फ्लोद्वारे एका घटकातनं दुसऱ्या घटकामध्ये ट्रान्समिट होते, त्या पूर्ण फ्लोला किंवा त्या प्रवाहाला सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस म्हणतात किंवा सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी असं सुद्धा म्हणत असतात. बघा, द सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी और प्रोटीन सिंथेसिस वॉज पोस्टुलेटेड बाय फ्रँचाइज क्रिक इन 1958. बघा, सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस ही जी कन्सेप्ट आहे तर हिची मांडणी किंवा सेंट्रल डॉग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टची मांडणी फ्रँचाइज क्रिक नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 1958 मध्ये मांडलेली. बघा, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल ट्रान्सक्राइब इनटू mRNA which acts as a messenger then translated to form पेप्टाइड चेन और प्रोटीन्स. बघा, या प्रोसेसमध्ये काय होणार आहे, डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल जो आहे दॅट डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल ट्रान्सक्राइब इनटू mRNA. ट्रान्सक्राइब मीन्स टू कॉपी. म्हणजे डीएनए मध्ये असलेला जो घटक आहे तर तो कशात कॉपी होतोय, mRNA मध्ये. mRNA म्हणजे मॅसेंजर आरएनए. आलं लक्षात. मग हे मॅसेंजर आरएनए काय करताय, त्यांच्यात असलेली जी कोडिंग इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तर ती कशाच्या फॉर्ममध्ये ट्रान्सलेट करताय, पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे प्रोटीन. म्हणजे ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये डबल स्टँडर्ड डीएनए मॉलिक्यूल जो आहे तर तो त्याच्यात असलेली जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA मध्ये पास करतो. mRNA काय करत असतो, त्या माहितीला पेप्टाइड चेनमध्ये ट्रान्सलेट करत असतो. धिस टाइप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA to RNA, RNA to protein, and this protein is referred as central dogma of molecular biology or protein synthesis. बघा, हा जो फ्लो आहे कशाचा फ्लो, जेनेटिक इन्फॉर्मेशन एका घटकामधनं दुसऱ्या घटकामध्ये जाण्याचा. तर हा फ्लो एक मार्गी पद्धतीने जात असतो, युनिडायरेक्शनल असतो. युनि मीन्स सिंगल. आलं लक्षात. म्हणजे काय होणार बघा, जेनेटिक इन्फॉर्मेशन जी तर ती डीएनए मधनं आरएनए मध्ये जाईल, आरएनए मधनं प्रोटीन्स मध्ये येणार आहे. आलं लक्षात. डायग्राम मध्ये तुम्हाला शो केलेलं आहे बघा या ठिकाणी. दिस वन इज कॉल्ड ॲज डीएनए मॉलिक्यूल. ओके. अँड देअर जेनेटिक इन्फॉर्मेशन इज transcript into the mRNA by the process transcription. Now the mRNA translate their processes into the peptide or protein molecule. Okay, by the process of ट्रान्सलेशन. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, हे जे तुम्हाला इक्वेशन शो केलंय मी तुम्हाला, तर याच्यावर जनरली तुम्हाला एक्झाममध्ये नीटला वगैरे क्वेश्चन विचारला जात असतो. हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे, हा डीएनए मॉलिक्यूलमध्ये असलेली जेनेटिक इन्फॉर्मेशन कशात येते, mRNA मध्ये. mRNA म्हणजे मॅसेंजर आरएनए. कोणत्या प्रोसेसद्वारे, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसद्वारे. आणि याच्यामध्ये जे एन्झाईम यूज केलं जात असते त्या एन्झाईमला म्हणतात ट्रान्सक्रिप्टेज. कोणतं एन्झाईम म्हणतात, ट्रान्सक्रिप्टेज. ओके. म्हणजे हे जे ट्रान्सक्रिप्टेज आहे तर हे एन्झाईम काय करत असते, डीएनए मध्ये असलेली जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA मध्ये कॉपी करण्यासाठी मदत करत असते. ओके. नंतर मग mRNA मध्ये जी माहिती तर ती माहिती या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या कोडोनच्या स्वरूपात असते आणि हे कोड डिकोड केल्यानंतर त्याच्यापासून पेप्टाइड म्हणजे प्रोटीन्स तयार होत असतात. कोणत्या प्रोसेसद्वारे, ट्रान्सलेशन प्रोसेसद्वारे. ओके. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला आज याच गोष्टी शिकायच्या या ठिकाणी की ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होत असते याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी या टॉपिकमध्ये आज शिकायचं आहे. The present concept of central dogma in retrovirus or ribovirus is given by Temin and Baltimore in 1970.
बघा या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय की खाली जे स्टेटमेंट दिलेले आहे तुम्हाला, तर हे स्टेटमेंट या ठिकाणी टॅमिन आणि जो बॅल्टिमोरे, तर या दोन सायंटिस्टनं हे स्टेटमेंट या ठिकाणी सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिसचं मांडलेलं आहे. कोणाच्या बाबतीत मांडलेलं आहे त्यांनी? रेट्रोव्हायरस किंवा रायबोव्हायरसच्या बाबतीत. आता यू नो व्हेरी वेल दॅट द जेनेटिक मटेरियल ऑफ व्हायरस, काय असते जेनेटिक मटेरियल व्हायरसचं? दॅट इज RNA. व्हायरसचा जेनेटिक मटेरियल काय असतो? RNA. अँड दे हॅव अ टेंडन्सी टू रेप्लिकेट देअर जेनेटिक मटेरियल इन टू होस्ट DNA बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज प्रोसेस. आणि हे जे व्हायरस असतात, तर या व्हायरसांमध्ये टेंडन्सी असते कशाची? की जो त्यांचा जेनेटिक मटेरियल आहे RNA, तर तो ज्याच्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात त्याच्या शरीरामध्ये असलेला DNA सोबत रेप्लिकेट करायची. ओके, तर बघा स्टेटमेंट बघू आपण कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सांगितले. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये बघा DNA शो केलेला आहे तुम्हाला. DNA काय करणार या ठिकाणी? आपण आतापर्यंत काय शिकलो की DNA मॉलिक्यूल सिंथेसाइज mRNA अँड mRNA सिंथेसिस प्रोटीन्स और पॉलिपेप्टाइड. पण व्हायरसच्या बाबतीत तसं नसते. व्हायरसमध्ये काय असते की जो RNA, तर RNA काय करत असतो? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज प्रोसेसद्वारे काय तयार करत असतो? DNA. आलं लक्षात? आणि या ठिकाणी जे एन्झाईम यूज केलं जात असते, तर ते असणार या ठिकाणी बघा RNA डिपेंडेंट DNA पॉलिमरेज सिंथेसिस DNA फ्रॉम RNA. RNA पासनं DNA तयार करण्यासाठी कोणतं एन्झाईम यूज केलं गेलेले? RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज. आलं लक्षात? कोणत्या प्रोसेसद्वारे या ठिकाणी DNA सिंथेसिस झालाय RNA पासनं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. डायग्राममध्ये पहा या ठिकाणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आलं लक्षात? म्हणजे आपण काय शिकलो विद्यार्थ्यांनो? DNA पासनं RNA तयार होण्याच्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. DNA पासनं RNA तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. आलं लक्षात? आणि RNA पासनं DNA तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणत असतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणणार? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे, तर ही कोणामध्ये आढळून येत असते? व्हायरसेसमध्ये. ओके, तर विद्यार्थ्यांनो ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कशा प्रकारे घडून येत असते हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत आता. तर सुरुवातीला थोडंसं इंट्रोडक्शन बघू. इंट्रोडक्शन हा जो पॉईंट असतो, तर या पॉईंटवर तुम्हाला नीटला किंवा CETला 100% प्रश्न विचारला जात असतो. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, 6 पॉईंट आहेत पण महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट पॉईंट काय सांगतो तुम्हाला बघा ट्रान्सक्रिप्शनचा? ड्युरिंग ट्रान्सक्रिप्शन इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपीड इनटू RNA. ज्यावेळीस ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून येत असते, त्यावेळीस डबल स्टँडर्ड DNA जो आहे, तर त्याचा एक स्टँड जो आहे, तर तो कसा असतो? टेम्पलेट स्टँड असतो. आलं लक्षात? मग या टेम्पलेट स्टँडवर असलेली जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, तर ती कशात कॉपी केली जाते? RNA मध्ये. ओके, सेकंड स्टेटमेंट, DNA लोकेटेड इन न्यूक्लिओइड ऑफ प्रोकॅरियोटिक अँड न्यूक्लियस इन युकॅरियोटिक. बघा महत्वाची थिंग सांगितली की DNA मॉलिक्यूल जो आहे, व्हॉट इज मीन बाय DNA? deoxyribonucleic acid. It is an genetic material which is proved by Hershey and Chase experiment. ओके, मग या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की DNA जो आहे, तर DNA प्रोकॅरियोटिक सेलचा कशामध्ये लोकेटेड असतो? न्यूक्लिओइड मध्ये. आलं लक्षात? प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे प्रिमेटिव्ह टाईपची सेल. प्रिमेटिव्ह टाईपच्या सेलमध्ये वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस नसल्यामुळे त्या न्यूक्लियसच्या जागेवर काय असतो? न्यूक्लियस असतो, आपलं न्यूक्लिओइड असतो. आलं लक्षात? आणि हा जो न्यूक्लिओइड आहे, तर याच्यामध्ये काय असणार आहे? जेनेटिक मटेरियल. आणि युकॅरियोटिक म्हणजे ट्रू न्यूक्लियस असलेले जे सेल असेल, तर त्यांचं न्यूक्लियसमध्येच काय असणार आहे? DNA असणार आहे. म्हणून काय सांगितलं तुम्हाला? DNA लोकेटेड इन न्यूक्लिओइड ऑफ अ प्रोकॅरियोटिक सेल अँड इन युकॅरियोटिक सेल इन न्यूक्लियस. नेक्स्ट थिंग पुन्हा आपण बघूया. द ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस इन युकॅरियोटिक वाईल ट्रान्सलेशन इन सायटोप्लाझम. व्यवस्थित लक्षात घ्या की ट्रान्सक्रिप्शन ही जी प्रोसेस आहे, DNAच्या ज्यावेळेस RNA मध्ये कॉपी केला जाणार आहे, अशा वेळेस ही जी प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शनची, ही कशात घडून येणार आहे? न्यूक्लियसमध्ये. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस टेक्स प्लेस इन न्यूक्लियस वाईल ट्रान्सलेशन प्रोसेस टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. बघा
ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये DNA मधली जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA मध्ये कॉपी केली जाते आणि ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये mRNA मध्ये असलेली जी कोडिंग इन्फॉर्मेशन आहे तर तिच्यापासनं प्रोटीन सिंथेसिस केलं जात असते. सिंपल थिंग आहे विद्यार्थ्यांनो. ट्रान्सक्रिप्शन ऑकर ड्युरिंग G1 अँड G2 फेज ऑफ सेल सायकल. अजून एक महत्त्वाची थिंग काय सांगितली तुम्हाला की ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून येत असते म्हणजे जेनेटिक मटेरियल जो आहे DNA मधनं RNA मध्ये ट्रान्समिट केला जातो, कॉपी केला जात असतो, त्यावेळी सेल सायकलच्या कोणत्या फेजेस चालू असतात? G1 आणि G2. ओके, महत्त्वाची थिंग अंडरलाईन करून घ्या. DNA has promoter and terminator site. Transcription start with promoter and stop with terminator. बघा DNA जो आहे तर DNA वर दोन प्रकारच्या साईट असतात. ओके, एक साईट जी असते जिथून आपण म्हणणार आहे की ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात होणार आहे, जिथून ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात होणार त्याला म्हणतात प्रोमोटर साईट, आणि जिथं ट्रान्सक्रिप्शन थांबणार, स्टॉप होणार त्याला म्हणतात टर्मिनेटर साईट. ओके, the process of transcription involve 3 stages, that is initiation, elongation and termination. बघा, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जी आहे तर या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये 3 महत्त्वाच्या स्टेज असतात. इनिशिएशन म्हणजे जिच्यात सुरुवात होणार आहे, इलॉंगेशन ज्याच्यामध्ये विस्तार होणार आहे, आणि टर्मिनेशन जिथं प्रोसेस संपणार आहे. आलं लक्षात? अशा 3 स्टेजेस आपल्याला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये पाहायला मिळत असतात. ओके, हे इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला प्रश्न 1 मार्कासाठी 4 मार्कासाठी मल्टिपल चॉईसमध्ये विचारला जात असतो. ओके, त्याच्यामुळे इंट्रोडक्शन तुम्ही थोडंसं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून येण्यासाठी ट्रान्सक्रिप्शन युनिटची आवश्यकता असते आणि 3 युनिट या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये यूज केले जातात. त्याच्यातला पहिला आहे प्रोमोटर, दुसरा आहे स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा आहे टर्मिनेटर. हे 3 जे स्ट्रक्चरल किंवा आपण म्हणणारे ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे तर हे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये महत्त्वाचा रोल बजावत असतात. ओके, बघा, each transcribed segment of DNA is called as transcription unit. प्रत्येक जो DNAचा ट्रान्सक्रिप्शनल युनिट असणार आहे किंवा ट्रान्सक्राइब्ड सेगमेंट असणार आहे म्हणजे DNAचा असा सेगमेंट ज्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे आणि ती एका घटकामधनं दुसऱ्या घटकामध्ये ट्रान्समिट करण्याची ॲबिलिटी, अशा घटकाला म्हणतात ट्रान्सक्रिप्शनल युनिट. बघा, इट कन्सिस्ट अ प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन अँड टर्मिनेटर. हे जे ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे तर याच्यात पहिला असतो प्रोमोटर जो प्रमोट करायचं काम करणार आहे, दुसरा असणार आहे स्ट्रक्चरल जीन, तिसरा असणार आहे टर्मिनेटर जी प्रोसेस थांबवणार आहे. ओके, तर प्रत्येक जो ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे तर त्या प्रत्येक ट्रान्सक्रिप्शनल युनिटच्या बाबतीत आपण शिकूया. ओके, पहिला घटक या ठिकाणी बघा डायग्राममध्ये, दिस इज अन प्रमोटर. कुठं प्रेझेंट आहे या ठिकाणी? हा डायग्राममध्ये बघा, दिस इज अन promoter. It is located on 5 prime end of structural gene, that is upstream. स्ट्रक्चरल जीन जो आहे तर त्या स्ट्रक्चरल जीनचा 5 प्राइम एंड ज्या पोलॅरिटीला आहे त्या पोलॅरिटीला कोण लोकेटेड असतो? प्रोमोटर. यू नो व्हेरी वेल दॅट द न्यू सिंथेसाइज स्टँड फ्रॉम 5 प्राइम टू 3 प्राइम. नवीन जो स्टँड सिंथेसिस होत असतो DNAचा तर तो कोणत्या डायरेक्शननं होत असतो? 5 प्राइम टू 3 प्राइम. आणि टेम्पलेट स्टँड कोणत्या डायरेक्शननं असतो? 3 प्राइम टू 5 प्राइम. वी आर लर्न अबाउट दिस पॉइंट और दिस कन्सेप्ट इन लास्ट video, that is replication of DNA. Those who doesn't see that video, please see description, link is available and watch that. ज्या विद्यार्थ्यांनी रेप्लिकेशनचा व्हिडिओ पाहिला नाही तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा आणि टॉपिक समजून घ्या. फर्स्ट थिंग काय सांगते तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन युनिटची की प्रमोटर जे आहे तर ते कशावर लोकेटेड असतात? स्ट्रक्चरल जीनवर. स्ट्रक्चरल जीनचा कोणत्या एंडला लोकेटेड असतात? 5 प्राइम एंडला. म्हणजे स्ट्रक्चरल जीन कोणत्या डायरेक्शननं असतो? अपस्ट्रीम, वरच्या डायरेक्शननं असतो. बघा, it is a DNA sequence that provide binding site to enzyme RNA polymerase. आता बघा प्रमोटर काय सांगितलंय तुम्हाला? इट इज अ DNA सिक्वेन्स. हा एक DNA सिक्वेन्स आहे. तो काय करणार आहे?
आर एन ए पॉलिमरेज नावाचं जे एन्झाईम आहे तर त्या आर एन ए पॉलिमरेज नावाच्या एन्झाईमला काय प्रोव्हाइड करणार, बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करणार. म्हणजे हे जे आर एन ए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम आहे तर हे काय होणार आहे, स्पेसिफिक प्रमोटर सोबत बाइंड होणार आहे. ओके, बघा इन प्रोकॅरियोटिक द एन्झाईम रिकग्नाइज द प्रमोटर बाय इट्स सिग्मा फॅक्टर सब युनिट. बघा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हे जे एन्झाईम आहे तर हे प्रमोटरचं एन्झाईम रिकग्नाइज करण्याचं काम कोण करत असतो, सिग्मा फॅक्टर सब युनिट. कोण करणार आहे, सिग्मा फॅक्टर सब युनिट. हा सिग्मा फॅक्टर सब युनिट जो आहे तर तो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एन्झाईम रिकग्नाइज करायचं काम करत असतो. बघा सेकंड जो ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे किंवा ट्रान्सक्रिप्शनचा जो युनिट आहे तर तो आहे या ठिकाणी स्ट्रक्चरल जीन. आता स्ट्रक्चरल जीनच्या बाबतीत जर म्हणलं, वी नो दॅट टू स्टँड ऑफ DNA हॅव अ अपोजिट पोलॅरिटी. आपल्याला माहिती आहे की दोन DNAचे जे स्टँड आहे तर त्या दोघ्या DNAची स्टँडची डायरेक्शन जी तर ती कशी असते, अपोजिट असते. एक 5 प्राइम टू 3 प्राइम असतो तर दुसरा 3 प्राइम टू 5 प्राइम असतो. DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज कॅटलाइज ॲट 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. जे DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे तर त्या कोणत्या डायरेक्शननं कॅटलाइज होत असते, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. हेन्स द DNA स्टँड हॅव्हिंग 3 प्राइम टू 5 प्राइम पोलॅरिटी ॲक्ट ॲज अ टेम्पलेट स्टँड. म्हणून काय सांगितलंय तुम्हाला की सुरुवातीला काय सांगितलं, व्यवस्थित लक्षात घ्या. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम जे तर ते कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होते, 5 प्राइम टू 3 प्राइम. म्हणून जो टेम्पलेट स्टँड असणार आहे तर त्या टेम्पलेट स्टँडची डायरेक्शन कोणती असणार, 3 प्राइम टू 5 प्राइम. द अदर स्टँड ऑफ DNA हॅव्हिंग 5 प्राइम टू 3 प्राइम पोलॅरिटी इज अ कॉम्प्लिमेंटरी स्टँड. आणि दुसरा जो स्टँड असणार आहे DNAचा तर तो 5 प्राइम टू 3 प्राइमची पॉलॅरिटी असलेला असणार आहे, ज्याला कॉम्प्लिमेंटरी स्टँड म्हणणार आहे. द बेस सिक्वेन्स इज सेम इन RNA. आणि हा जो कॉम्प्लिमेंटरी स्टँड आहे तर याच्यावर बेस सिक्वेन्स जे तर ते सेम असणार आहे जे RNA मध्ये असणार आहे. फक्त या ठिकाणी काय केलं जाणार आहे बघा, थायमाइन जो आहे तर तो युरॅसिलला रिप्लेस केलं जाणार कारण RNA या ठिकाणी सिंथेसाइज केले जाणार आहे. इट इज ॲक्च्युअली कोडिंग स्टँड. आणि हा जो दुसरा कॉम्प्लिमेंटरी स्टँड आहे तर तो ॲक्च्युअलमध्ये काय असणार आहे, कोडिंग स्टँड असणार आहे. आता बघा व्यवस्थित समजून घ्या, डायग्राममध्ये पहा. दिस वन इज कॉल्ड ॲज टेम्पलेट स्टँड अँड दिस वन इज कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंटरी ऑर कोडिंग स्टँड. ओके, टेम्पलेट स्टँडवर काय होणार आहे या ठिकाणी, टेम्पलेट स्टँडची डायरेक्शन काय सांगितली तुम्हाला, 3 प्राइम टू 5 प्राइम. आणि त्याच्यावर जे DNA डिपेंडेंट RNA पॉलिमरेज एन्झाईम जे तर ते काय होणार आहे, कॅटलाइज होणार आहे. ओके, बघा द इन्फॉर्मेशन ऑफ DNA स्टँड इज कॉपीड ऑन mRNA. दिस इज ऑल्सो कॉल्ड सेन्स स्ट्रँड. बघा जी DNA मध्ये असलेली जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तर ही जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA मध्ये कॉपी केली जात असते, त्या स्टँडला काय म्हणतात, सेन्स स्टँड. There is another transcription unit that is terminator. It is located at 3 prime end of coding stand that is downward stream. बघा तिसरा जो ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे तर तो तिसरा ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे टर्मिनेटर. हा टर्मिनेटर कोडिंग स्टँड जो आहे, कोडिंग स्टँड मगाशी आपण म्हणलो बघा, कॉम्प्लिमेंटरी स्टँडला आपण काय म्हणतोय, कोडिंग स्टँड. तर या कोडिंग स्टँडचा 3 प्राइम एंडला कोण लोकेटेड असणार आहे, कोण लोकेटेड असणार आहे, टर्मिनेटर. कोणत्या स्ट्रीमला असणार आहे तो, डाऊनवर्ड. जसं प्रमोटर हा अपवर्ड स्ट्रीमला असतो तसं टर्मिनेटर हा डाऊनवर्ड स्ट्रीमला असतो. बघा इट रिप्रेझेंट द एंड ऑफ ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. टर्मिनेटर काय रिप्रेझेंट करत असतो, ट्रान्सक्रिप्शन संपलं हे रिप्रेझेंट करायचं काम कोण करणार आहे, टर्मिनेटर. लुक ॲट द फिगर, डायग्राम बघा तुम्ही त्या ठिकाणी. ही जी या ठिकाणी तुम्हाला 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन शो केलेली, कोणती, 5 प्राइम टू 3 प्राइम. कोणत्या स्टँडची डायरेक्शन, ही कोडिंग स्टँडची. आणि ही जी 3 प्राइम टू 5 प्राइम डायरेक्शन शो केली ही कोणती डायरेक्शन आहे, टेम्पलेट स्टँडची डायरेक्शन आहे. ओके, मग या ठिकाणी हा जो ऑरेंज कलरमध्ये स्ट्रक्चर शो केला आहे दिस इज अन प्रमोटर. इथून या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसला सुरुवात होणार आहे, आलं लक्षात. आणि ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये प्रमोटर कोणत्या डायरेक्शननं मूव्ह होत असतो, 5 प्राइम टू
3 प्राईम. लक्षात, स्ट्रक्चरल जीनचा 5 प्राईम टू 3 प्राईम या डायरेक्शननं हा जो प्रोमोटर आहे तर या डायरेक्शननं मूव्ह होणार आहे. लक्षात. आणि हे जे स्ट्रक्चरल जीन आहे तर हे स्ट्रक्चरल जीन या ठिकाणी तुम्हाला सांगितलं 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन जिथं या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे, टेम्पलेट स्टँड आहे. 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन, ही 5 प्राईम टू 3 प्राईम डायरेक्शन आहे, हा काय टेम्पलेट स्टँड आहे. ओके. त्यानंतर 3 प्राईम टू 5 प्राईम डायरेक्शनची तर ती कोणत्या स्टँडची, सेन्स स्टँड किंवा कोडिंग स्टँड म्हणू आपण, जो काय करणार आहे टेम्पलेट स्टँडवर जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तर ती RNA मध्ये कॉपी करायचं काम करणार आहे. आणि हा जो ब्ल्यू कलरचा भाग आहे तर हा काय आहे, टर्मिनेटर, जो या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस संपली असं शो करण्यासाठी किंवा ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थांबवण्यासाठी हा टर्मिनेटर घटक जो आहे तर तो प्रेझेंट असतो. ओके. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये हे जे 3 महत्त्वाचे युनिट्स आहेत तर हे युनिट्स असणे आवश्यकच आहे. ओके. तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कशा प्रकारे घडून येते तिच्या बाबतीत आपण या ठिकाणी डिस्कशन करू. तर विद्यार्थ्यांनो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये 3 स्टेजेस असतात, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. सुरुवात होणार आहे, सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी RNAचा जो स्टँड आहे त्याचा विस्तार होणार आहे, इलॉंगेटेड होणार आहे तो, आणि नंतर मग ती प्रोसेस जी तर ती पूर्णपणे स्टॉप होणार. म्हणजे जो सिंथेसाइज झालेला RNAचा स्टँड आहे तर तो न्यूक्लियसमधनं बाहेर पडणार आणि कशात येणार, सायटोप्लाझममध्ये. तर बघा, सुरुवातीची जी प्रोसेस आहे दॅट इज इनिशिएशन. पहिली जी स्टेज आहे तिला आपण इनिशिएशन म्हणू. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनमध्ये सुरुवात जिथून होत असते त्या स्टेजला म्हणतात इनिशिएशन. RNA पॉलिमरेज इज बाइंड विथ प्रोमोटर साइट. सुरुवातीला काय होणार की जे RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम आहे तर ते काय होणार, प्रोमोटर साइटला बाइंड होणार. देन मूव्ह अलॉंग विथ द DNA अँड कॉझिंग लोकल अनवाइंडिंग ऑफ DNA डुप्लेक्स into 2 chain in the region of the gene. या ठिकाणी काय होणार आहे की RNA पॉलिमरेज हे या प्रमोटर साइटला बाइंड होईल. डायग्राममध्ये पहा, ही जी प्रमोटर साइट आहे या प्रमोटर साइटला काय झालाय, RNA पॉलिमरेज बाइंड झालाय. आता ज्या वेळीस हा प्रमोटर DNA सोबत मूव्ह होणार आहे अशा वेळेस काय होणार आहे की RNA पॉलिमरेज त्याच्यात प्रेझेंट असल्यामुळे DNAचा जो स्टँड आहे तर त्याचं अनवाइंडिंग होणार, तो अनझिपेड होणार, म्हणजे उघडणार. जे बॉन्डिंग फॉर्मेशन आहे दोघा स्टँडमधली तर ती तुटणार आणि एक प्रकारचा डुप्लेक्स तयार होणार. डुप्लेक्स म्हणजे असा फुगीर भाग जो असतो तर त्याला म्हणतात डुप्लेक्स, डायग्राममध्ये पाहू शकतात. ओके. दे सेपरेट ॲडेनाइन थायमिन गोनाइन सायटोसाइन बेसेस. बघा, हा जो RNA पॉलिमरेज आहे तर हा RNA पॉलिमरेज प्रमोटर साइटवर किंवा प्रमोटरवर ॲक्ट झाल्यामुळं हा काय करणार आहे, जी बॉन्डिंग फॉर्मेशन झालेली होती ॲडेनाइन आणि थायमिन, कशामधली, ॲडेनिन आणि थायमिनमध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असतात, 2, तर यांना ब्रेक करणार. सायटोसाइन आणि गोनिन याच्यामध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असतात, 3, त्यांना सुद्धा ब्रेक करणार. ज्याच्यामुळे हे जे DNAच्या 2 स्ट्रँड आहेत किंवा चेन आहेत तर हे काय झालेत, सेपरेट. ओनली 1 स्ट्रँड फंक्शन ॲज अ टेम्पलेट. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे 2 DNAचे स्टँड सेपरेट झाले याच्यातला फक्त एकच DNAचा स्टँड काय म्हणून वर्क करत असतो, टेम्पलेट. लक्षात, म्हणजे एंटीसेन्स स्टँड म्हणतात त्याला. अँड अदर स्टँड इज अ कॉम्प्लिमेंटरी. आणि दुसरा जो स्टँड आहे तर तो कसा असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी असणारे, म्हणजे पूरक असणारे, विच ॲक्च्युअली अ कोडिंग स्टँड. आणि खरं तर तो काय असणार आहे, कोडिंग स्टँड असणारी, ज्याला आपण सेन्स स्टँड असं सुद्धा म्हणत असतो. दुसरी जी स्टेज आहे याच्यामधली ती आहे इलॉंगेशन. आता इलॉंगेशनमध्ये जर विचार केला आपण, द रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जॉईंट टू बेस ऑफ DNA टेम्पलेट स्ट्रँड. जे रायबोन्यूक्लियोटाइड बेस सिक्वेन्स आहे किंवा रायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेटचे जे बेस सिक्वेन्स आहे तर ते कोणाला जॉईंट होतात, आता DNAच्या टेम्पलेट स्टँडवर जॉईंट होणार आहे. ॲज अ ट्रान्सक्रिप्शन प्रोसीड, हायब्रिड DNA RNA सेपरेटेड अँड मेक mRNA फ्री. जसजसं ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून येणार आहे तसतसं हायब्रिड DNA आणि RNA हे काय होणार आहे, सेपरेट होणार आहे. आणि फायनली RNA जो आहे तर तो वेगळा केला जाणार आहे. ॲज अ mRNA ग्रो, द ट्रान्सक्रिबेड रिजन ऑफ DNA मॉलिक्यूल बिकम स्पायरली कॉइलेड लाईक डबल हेलिक्स फॉर्म. जसजसं mRNAचा मॉलिक्यूल हा ग्रो होणार, त्याची वाढ होणार, म्हणजे लांब होत जाणार, इलॉंगेटेड होत जाणार आहे,
तसतसं या ठिकाणी जो DNA चा रिजन आहे तर त्या रिजनमध्ये काय होणार आहे, स्पायरली कॉइलिंग होणार आहे. जसं DNA चा इनिशियल फॉर्म असतो त्याप्रमाणे या ठिकाणी डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे तर ते पाहायला मिळत असते. ही इलॉंगेशन स्टेप आहे. त्यानंतर तिसरी जी स्टेज आहे तर ती आहे टर्मिनेशन, जिथे या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जी तर ती संपणार आहे. बघा, वेन RNA पॉलिमरेज रीच द टर्मिनेटर सिग्नल ऑन DNA. ज्यावेळीस RNA पॉलिमरेज हा टर्मिनेटर जवळ पोचतो त्यावेळीस DNA काय करत असतो, सिग्नल प्रोव्हाइड करत असतो, इट लिव्ह DNA. आणि नंतर मग हा जो प्रमोटर आहे किंवा आपण म्हणणार आहे जी प्रोसेस आहे तर ती थांबणार आहे, कारण DNA जो आहे तर तो सोडला जाणार आहे या ठिकाणी. कशाच्या मदतीने, टर्मिनेटरच्या मदतीने. म्हणजे जो RNAचा स्टँड आहे तर तो टोटली आता बाहेर पडणार. लेट यू बेटर अंडरस्टँड फ्रॉम द डायग्राम. बघा, डायग्रामवरनं आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ. आपण सांगितलं की ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये 3 महत्त्वाच्या स्टेजेस आहे. ही इनिशिएशन आहे, ही इलॉंगेशन आहे आणि ही टर्मिनेशन प्रोसेस आहे. ओके, मग सुरुवातीची जी प्रोसेस आहे तिला आपण म्हटलो इनिशिएशन. इनिशिएशन या ठिकाणी प्रमोटरमुळे घडून येतं. प्रमोटर म्हणून या ठिकाणी कोण ॲक्ट होतोय, RNA पॉलिमरेज एन्झाईम. हा RNA पॉलिमरेज एन्झाईम काय करणार आहे, ही जी येलो साईट आहे, हा DNA चा स्टँड दिसतोय तुम्हाला, या येलो साईट म्हणजे हा टेम्पलेट स्टँड आहे. बरं, रेड कलरचा हा जो स्टँड आहे हा काय आहे, टेम्पलेट स्टँड आहे. तर या येलो कलरच्या स्टँडवर काय होणार आहे, हा जो RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे तर तो बाइंड होणार. बाइंड झाल्यामुळे काय होणार आहे, बघा ही सेकंड डायग्राम बघा. या ठिकाणी काय तयार होतो, एक DNA चा डुप्लेक्स तयार होतोय. डुप्लेक्स तयार झाला की या म्हणजे फुग्यासारखा आकाराचा स्ट्रक्चर तयार होतोय. मग हा डुप्लेक्स तयार झाल्यामुळे काय होणार आहे आता, की जे न्यूक्लिओप्लाझम आहे तर त्या न्यूक्लिओप्लाझममध्ये असलेले असंख्य रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जे असंख्य रायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट जे तर हा जो रेड कलरचा स्टँड दिसतोय टेम्पलेट स्टँड, याच्यावर असलेले बेस सिक्वेन्स सोबत काय होणार आहे, जॉईंट होणार आहे आणि हा नवीन RNA स्टँड तयार करणार आहे. आलं लक्षात. ही प्रोसेस जी तर जसजसं या ठिकाणी RNAचा स्टँड ग्रो होत जातो त्याला आपण म्हणतो इलॉंगेशन. आलं लक्षात. आणि इलॉंगेशन झाल्यानंतर आता फायनली या ठिकाणी काय होणार आहे, की हा जो प्रमोटर आहे तर हा या ठिकाणी ही जी ग्रीन कलरची साईट दिसते तुम्हाला, ही टर्मिनेशन आहे. इथं या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही संपणार आहे. मग हा प्रमोटर ज्यावेळेस या ग्रीन स्टँडपर्यंत पोहोचतो अशा वेळेस काय होणार आहे, हा प्रमोटर जो आहे तर तो DNA स्टँडपासनं वेगळा होणार, DNA पण वेगळा होणार आणि फायनली जो RNAचा स्टँड आहे तर तो सुद्धा वेगळा होणार. म्हणजेच काय लक्षात आलं आपल्याला, टर्मिनेशनमध्ये जे काय प्रमोटर होता किंवा जे काय या ठिकाणी RNAचा स्टँड होता तर तो टर्मिनेटिंग साईटपासनं वेगळा झाला आणि DNA जो स्टँड आहे तर तो पुन्हा डबल हेलिक्स फॉर्ममध्ये, कारण त्याचे जे बेस सिक्वेन्स आहे त्याच्या समोर आहे. तिथून जर समजा हा जो एन्झाईम आहे RNA पॉलिमरेज हा जर बाहेर पडला ते पुन्हा चिटकून जातील. आलं लक्षात, पुन्हा स्पायरली कॉइलेड होऊन जातील. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो RNAचा स्टँड आहे तर हा बाहेर पडल्यानंतर कशात येणार, न्यूक्लिओप्लाझममध्ये येणार. न्यूक्लिओप्लाझममधनं हा न्यूक्लिओपोरच्या मदतीने सायटोप्लाझममध्ये जाणार आणि तिथं गेल्यानंतर RNAच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिस घडवून आणलं जात असते. ओके, इतकी सोपी प्रोसेस आहे ही, काय इतकी अवघड नाही. त्यानंतर हा जो बाहेर पडलेला RNA तर या RNA पासनं डायरेक्टली प्रोटीन सिंथेसिस होत नाही. काय सांगितलं मी तुम्हाला, हा जो RNAचा स्टँड आता बाहेर पडला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमधनं तर हा बाहेर पडलेला RNA प्रोटीन सिंथेसाइज करत नाही, त्याला फंक्शनल करावं लागत असते, त्याला क्रियाशील करावं लागत असते आणि त्याच्यासाठी जी प्रोसेस घडून येते त्या प्रोसेसला म्हणतात RNA प्रोसेसिंग. काय म्हणतात त्याला, RNA प्रोसेसिंग. ओके, त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टर्म्स तुम्हाला 1 मार्कसाठी मे बी विचारले जाऊ शकतात, त्या आपण शिकून घेऊ, नंतर RNA प्रोसेसिंगच्या बाबतीत शिकूया. ओके, तर बघा पहिली टर्म्स काय सांगितली तुम्हाला, जीन. तर जीनच्या बाबतीत जर म्हणलं तर DNA सिक्वेन्स कोडिंग फॉर mRNA, tRNA और rRNA इज टर्म ॲज जीन. जीन कोणाला म्हणतात, असा DNAचा सिक्वेन्स जो mRNA, tRNA किंवा rRNAला काय करणारे, कोडिंग करणारे, म्हणजे त्याच्यावर असलेले जे न्यूक्लियोटाइड्स आहे तर ते एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी किंवा त्यांना कोडेड करणारे. आता mRNA म्हणजे मेसेंजर RNA, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA, rRNA म्हणजे रायबोसोमल RNA. म्हणजे जीन म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, जीन इज अ सिक्वेन्स ऑफ DNA विच कोडेड mRNA, tRNA अँड rRNA.
दुसरी एक कन्सेप्ट सांगितली तुम्हाला बघा, सिस्ट्रॉन. अगोदर पण घेतल्या होत्या आपण या कन्सेप्ट, पण अजून समजून घेऊया. सिस्ट्रॉनच्या बाबतीत जर म्हणलं, इट इज सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर पॉलिपेप्टाइड. सिस्ट्रॉन काय आहे? DNAचा एक सेगमेंट आहे. कशासाठी असतो हा सेगमेंट? पॉलिपेप्टाइडला कोडिंग करण्यासाठी, म्हणजे प्रोटीनला कोड करण्यासाठी जो सेगमेंट यूज केला जातो DNAचा, त्याला म्हणतात सिस्ट्रॉन. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक टर्म दिलेली तुम्हाला बघा, मोनोसिस्ट्रोनिक, पॉलिसिस्ट्रोनिक. सिस्ट्रॉन जे तर ते दोन प्रकारचे असतात, मोनोसिस्ट्रोनिक, पॉलिसिस्ट्रोनिक. बघा, अ सिंगल स्ट्रक्चरल जीन इन ट्रान्सक्रिप्शन युनिट कॉल्ड ॲज मोनोसिस्ट्रोनिक. मोनोसिस्ट्रोनिक कशाला म्हणतात? की ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये एकच स्ट्रक्चरल जीन असलेला जो स्ट्रँड असणारे किंवा सेगमेंट असणारे, तर त्याला म्हणणार मोनोस्ट्रक्चरल किंवा मोनोसिस्ट्रोनिक. पॉलिसिस्ट्रोनिक म्हणजे काय? व्हेरी स्ट्रक्चरल जीन इन अ वन ट्रान्सक्रिप्शन युनिट. असंख्य स्ट्रक्चरल जीन असणारे एका ट्रान्सक्रिप्शनल युनिटमध्ये, त्यावेळेस त्याला काय म्हणणार? पॉलिसिस्ट्रोनिक. ओके, या टर्म्स आहेत, एकदम सिंपल टर्म्स आहे. त्याच्यानंतर एक दिलेलं बघा, इंट्रॉन. स्ट्रक्चरल जीन इन यूकॅरियोटिक हॅव नॉन कोडिंग सिक्वेन्स कॉल्ड इंट्रॉन. ज्या स्ट्रक्चरल जीनवर नॉन कोडिंग सिक्वेन्स असते, तर त्या स्ट्रक्चरल जीनला काय म्हणत असतात? इंट्रॉन. म्हणजे यूकॅरियोटिक सेलमध्ये ज्या स्ट्रक्चरल जीनवर नॉन कोडिंग सिक्वेन्स असते, तर त्यांना काय म्हणतात? इंट्रॉन. त्यानंतर पुन्हा एक घटक दिला, ॲक्झॉन. तर ॲक्झॉनच्या बाबतीत जर म्हणलं, द कोडिंग सिक्वेन्स ऑर एक्सप्रेस सिक्वेन्स ऑफ स्ट्रक्चरल जीन इज कॉल्ड ॲज ॲक्झॉन. ॲक्झॉन कशाला म्हणत असतात? की कोडिंग सिक्वेन्स असलेला जो स्ट्रक्चरल जीन आहे किंवा एक्सप्रेस सिक्वेन्स असलेला जो स्ट्रक्चरल जीन आहे, तर त्याला काय म्हणत असतात? एक्झॉन. ओके, आणि ओनली एक्झॉन ॲपियर इन प्रोसीड mRNA इन यूकॅरियोटिक. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय की यूकॅरियोटिक सेलमध्ये फक्त एक्झॉन जो आहे, तर तोच mRNA प्रोसीड करण्यासाठी मदत करतो, म्हणजे mRNAला प्रोसेसिंग करण्यासाठी मदत करत असतो. आणि यूकॅरियोटिक सेलच्या बाबतीत जर म्हणलं, तर यूकॅरियोटिक सेलमध्ये फक्त एक्झॉन प्रेझेंट असतो. प्रोकॅरियोटिकमध्ये दोघे प्रेझेंट असतात, एक्झॉन पण आणि इंट्रॉन पण. चला तर मित्रांनो, आता हा जो आपण मगाशी सांगितलं की जो RNA स्टँड ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमधनं बाहेर पडलेला आहे, तर त्या RNA स्टँडचं प्रोसेसिंग कशा प्रकारे होत असते. आणि जो RNA बाहेर पडलेला असतो, तो असतो हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA, ज्याला स्मॉल h स्मॉल n कॅपिटल RNA न डिस्क्राईब केलेलं असते. आलं लक्षात? HNRNA. HNRNA म्हणजे काय? हेट्रोजिनस न्यूक्लियर RNA. RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके, तर या RNAचं प्रोसेसिंग कशा प्रकारे होत असते HNRNAचं, तर याच्या बाबतीत आपण शिकूया. इन यूकॅरियोट्स, फॉर्म ऑफ RNA ट्रान्सक्रिबेड फ्रॉम DNA कॉल्ड प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट्स. बघा, यूकॅरियोटिक सेलमध्ये जो DNA पासनं RNAचा फॉर्म तयार होत असतो, यूकॅरियोटिक सेलमध्ये DNA पासनं RNAचा फॉर्म तयार होत असतो, त्याला म्हणतात प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट्स. काय म्हणतात? प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. त्यानंतर इट प्रोसेसिंग बिफोर बिकम फंक्शन. म्हणजे हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट्स आहे, तर या ट्रान्सक्रिप्ट्सला क्रियाशील करण्यासाठी, मॅच्युअर करण्यासाठी याच्यावर मेनी ज्या प्रोसेस आहे, तर त्या घडून येत असतात, आणि त्याच प्रोसेसला आपण प्रोसेसिंग असं नाव दिलेले. ओके, मग बघा कोणकोणत्या प्रोसेस आहे. प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इज नॉन फंक्शनल अँड कंटेन बोथ एक्झॉन अँड इंट्रॉन. हा जो प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट आहे, तर हा अक्रियाशील असतो, आणि याच्यामध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन हे दोघं स्ट्रक्चरल जीन या ठिकाणी प्रेझेंट असतात. म्हणून बघा, याच्यामध्ये 3 प्रोसेस घडून येतात, कॅपिंग, स्प्लिसिंग आणि टेलिंग. कोणकोणत्या प्रोसेस सांगितल्या? कॅपिंग, स्प्लिसिंग आणि टेलिंग. ओके, तर त्या प्रोसेस कशा प्रकारे घडतात एक सिंपल आपण बघू. इन कॅपिंग, मिथिलेटेड गोनोसिन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड टू 5' एंड ऑफ HNRNA. बघा, कॅपिंग प्रोसेसमध्ये काय होत असते, जे मिथिलेटेड गोनोसिन ट्रायफॉस्फेट आहे, म्हणजे मिथाईल ग्रुप ॲड असलेलं जे गोनाईन ट्रायफॉस्फेट आहे, तर ते कुठे ॲड केलं जाते? 5' एंडला. कोणाचं? HNRNAचं. ओके, त्या प्रोसेसला काय म्हणतात? कॅपिंग. ओके, म्हणजे काय होणार आहे कॅपिंगमध्ये? मिथिलेटेड गोनोसाइन ट्रायफॉस्फेट ॲडेड एट 5' एंड.
दुसरी प्रोसेस आहे बघा स्प्लिसिंग. स्प्लिसिंगच्या बाबतीत जर म्हणलं, ड्युरिंग द प्रोसेस ओनली इंट्रॉन रिमूव्ह बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज स्प्लिसिंग. RNA प्रोसेसिंग होत असताना त्याच्यामधनं जो इंट्रॉन आहे, स्ट्रक्चरल जीन जो इंट्रॉन आहे, तर तो रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? स्प्लिसिंग. डायग्राममध्ये पाहू शकतात या ठिकाणी बघा, हे स्प्लिसिंगची डायग्राम आहे, ही कॅपिंगची डायग्राम आहे. कॅपिंगमध्ये मिथिलेटेड गोनोसाइन ट्रायफॉस्फेट जो आहे तर तो ॲड झालेला आहे, आणि जी स्प्लिसिंगची डायग्राम दिली तर त्याच्यामध्ये इंट्रॉन जो आहे तर तो रिमूव्ह झालेला आहे. ओके, आता थर्ड जी स्टेप आहे ती बघा. इंटेलिंग polyadenylation takes place at 3' end. Now it called mRNA, and mRNA is transfer out nucleus through nuclear pore. टेलिंग प्रोसेसमध्ये काय होणार आहे, जे पॉलीॲडेनिलेशन आहे तर ते घडून येणार आहे कुठं? 3' एंडला. पॉलीॲडेनिलेशन घडल्यामुळे काय होतोय की जो mRNA तर तो काय होतोय आता न्यूक्लियसमधनं, न्यूक्लिओपोरच्या मदतीने कुठं पडतोय? बाहेर पडतोय, म्हणजे न्यूक्लियसमधनं बाहेर पडतोय. न्यूक्लियसवर असलेल्या छिद्रांना काय म्हणतात? न्यूक्लिअर पोर. म्हणजे न्यूक्लियसमध्ये RNA तयार झाला कोणत्या प्रोसेसद्वारे? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसद्वारे, आणि तो आता काय होणार आहे? बाहेर पडणार आहे. आलं लक्षात? म्हणजे जो कंप्लीट RNA तर तो पूर्णपणे मॅच्युअर झाल्यानंतर बाहेर पडत असतो, आणि जे RNA प्रोसेसिंग करण्याची जी पद्धत आहे किंवा स्टेप्स आहे किंवा आपण म्हणणारे प्रोसेस आहे तर तिला म्हणतात प्रोसेसिंग ऑफ HNR RNA. विद्यार्थी मित्रांनो, काही ज्या टर्म्स आहे तर त्या तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जसं इन बॅक्टेरिया mRNA डज नॉट रिक्वायर प्रोसेसिंग बिकॉज देर इज नो इंट्रॉन. बघा, बॅक्टेरियाच्या बाबतीत जर म्हणलं तर बॅक्टेरियामध्ये mRNAचं प्रोसेसिंग करण्याची गरज नसते. mRNAची प्रोसेसिंग करण्याची गरज का नसते? तर त्याच्यामध्ये इंट्रॉन नाही. मग इंट्रॉन नसल्यामुळे आपल्याला त्याला रिमूव्ह करायची गरज आहे का? इंट्रॉन रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? स्प्लिसिंग. लक्षात? मग बॅक्टेरियामध्ये स्प्लिसिंग होणार का? नाही. त्याच्यानंतर पुन्हा एक अजून गोष्ट लक्षात ठेवा. इन प्रोकॅरियोटिक ओनली वन टाईप ऑफ RNA पॉलिमरेज. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फक्त एकच प्रकारचं RNA पॉलिमरेज एन्झाईम आढळून येते. बट इन युकॅरियोटिक देर इज 3 टाइप्स ऑफ पॉलिमरेज. देर इज 3 टाइप्स ऑफ RNA पॉलिमरेज एन्झाईम. विच वन? तर बघा, RNA पॉलिमरेज फर्स्ट. पहिलं एन्झाईम कोणतं असतं रे? RNA पॉलिमरेज फर्स्ट. दे आर ट्रान्सक्रिब rRNA. RNA पॉलिमरेज फर्स्ट एन्झाईम जे तर ते कोणाचं ट्रान्सक्रिप्शन घडवून आणते? rRNAचं. त्याच्यानंतर RNA पॉलिमरेज सेकंड. RNA पॉलिमरेज सेकंड हे जे एन्झाईम आहे तर हे mRNA आणि HNRNA. mRNA म्हणजे मॅसेंजर RNA, HNRNA म्हणजे हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA. यांचं काय घडवून आणणार आहे? ट्रान्सक्रिप्शन घडवून आणणार आहे. आणि जो RNA पॉलिमरेज थर्ड आहे तर तो या ठिकाणी आपण म्हणू शकतो न्यूक्लिअर RNAचं ट्रान्सक्रिप्शन घडवून आणतो. ओके, या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. न्यूक्लिअर RNAला या ठिकाणी आपण म्हणू शकतो स्मॉल न्यूक्लिअर RNA असं सुद्धा म्हणतात. SNRNA असं सुद्धा याला म्हणत असतात. ओके, तर या SNRNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन घडवण्याचं काम RNA पॉलिमरेज थर्ड करते. RNA पॉलिमरेज सेकंड जे तर ते mRNA आणि HNRNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन घडवून आणतं, आणि RNA पॉलिमरेज फर्स्ट जे ते rRNA मध्ये ट्रान्सक्रिप्शन घडवून आणत असते. ओके, अशा प्रकारे आपण आजचा जो ट्रान्सक्रिप्शनचा पॉईंट आहे तर तो या ठिकाणी पाहिला. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झामच्या उद्देशानं तुम्ही हा पॉईंट व्यवस्थित स्टडी करा आणि व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या.